नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. गुजरातमधल्या आनंद इथं असलेल्या अमूलची वार्षिक 1,00,000 कोटी रुपयाची उलाढाल पाहिल्यानंतर माझ्यासारख्याच्या मनात प्रश्न येतो की हे महाराष्ट्रात का नाही झाले. आणि हा प्रश्न मी अनेक वेळेला विचारला आहे, महाराष्ट्रातल्या धोरणकर्त्यांना विचारला आहे, श्री शरद पवारांना मुलाखतीत विचारला आहे. पण एक चांगली गोष्ट काय माहिती आहे की त्यांचा काही राजकीय भाव असेल त्यात माहीत नाही मला, पण श्री अमित शहा जे केंद्रीय मंत्री आहे, ज्यांनी स्वतःसाठी एक सहकार विभाग वेगळा करून त्याचं केंद्रीय मंत्रिपद स्वतःकडे घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये सहकारी चळवळीला पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, ते मला माहिती आहे. पण एक साधारण संदेश असा दिसतोय महाराष्ट्रामध्ये की सहकार चळवळ ती चालवणाऱ्या मंडळीमुळे असेल किंवा आर्थिकदृष्ट्या वेगवेगळे जे घटक त्याच्याशी जोडले गेलेले आहेत त्याच्यामुळं असेल, पण ती चळवळ पुन्हा महाराष्ट्रात पुनर्जीवित होऊच शकत नाही अशा पद्धतीची एक साधारण मानसिकता आहे. त्यामुळं मी फक्त 5च भागाची मालिका करणार आहे, असे सहकार चळवळीतले उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवणार आहे की ज्याच्यातनं आपल्या धोरणकर्त्यांना हे पटलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा सहकार चळवळीचं पुनर्जीवन होऊ शकतं. आता मी जेव्हा छारपड जमिनीचा प्रयोग जो दत्त शिरोळ कारखान्याचा सारे पाटील, मोठंच नाव, तर त्यांच्या कारखान्यानं तो केला आणि तो महाराष्ट्रात दाखवला. तो मी मुख्यमंत्र्यांनी पाठवणारच आहे. त्याच्यात खरं तर कृषी मंत्र्यांना तो मी भाग पाठवला आहे, त्यांच्याकडनं अजून उत्तर नाही आलेलं, पण एक धोरणात्मक निर्णय होऊन त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या जितक्या शेतकऱ्यांना मदत करता येईल तेवढी करण्याची भूमिका सरकारची असायला हवी. सो ते करत असतानाच मला लक्षात आलं, चेअरमन साहेब स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मला असं लक्षात आलं की तुम्ही खूप वेगवेगळे प्रयोग केले आहेत. तुम्ही काय प्रसिद्धी परामुख वगैरे असं काही नाही आहे ना? नाही, लांब राहायचं, आपण लांब राहून काम करणं एवढंच त्यातलं. हीच चूक आहे तुमची. अच्छा. ही चूक आहे सहकार चळवळीतल्या मंडळींची. हा कारखाना किती जुना? 71ला सुरू झालेला कारखाना आहे, 1971ला. आत्ता जवळजवळ 7 वर्षे जवळजवळ होत आले. चांगल्या पद्धतीनं कारखाना चालू आहे. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक या ठिकाणी केली जाते. शेतकऱ्यांची ऊसं वेळेत आणणं, त्यांची बिलं वेळेत देणं, वाहतूक तोडणीवाल्यांचे पैसे वेळेत देणं, कामगारांचा पगार अगदी वेळेत करणं, अशा सर्व अंगाची जोपासना करून आम्ही हा कारखाना चांगला चालवण्याचा दिशेने प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांची शेती शाबूत कशी राहील, शेतकऱ्यांचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं कसं वाढेल, 100 टन 150 टन 200 टनापर्यंत कसं जाता येईल इकरी, ही बघण्याची दृष्टी ठेवलेली आहे. कमी खर्चामध्ये जास्ती उत्पादन कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही निघालेला आहे. जमिनीतला आता सेंद्रिय कर्ब संपत निघालेला आहे. तो सेंद्रिय कर्ब वाढवला तरच जमिनीतलं उत्पादन चांगल्या पद्धतीनं वाढू शकतं हे लक्षात आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करत निघालो आहे की तुम्ही तुमच्या पहिल्या जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब वाढवणं, त्यानंतर निचरा प्रणाली करणं, बियाणाची निवड चांगली करणं, पाण्याचं नियोजन चांगलं करणं, खताचं आणि रोगराई किडीचं नियोजन करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं, तुम्ही तुमच्या जमिनीचे माती परीक्षण करून घेणं, तुम्ही देता त्या पाण्याचं परीक्षण करून घेणं आणि तुमच्यातल्या पिकाचं पानाचं परीक्षण करून घेऊन तुम्ही खताचं नियोजन करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि हे सर्वांगानं आपण करत निघालो तर आपल्या कारखानदारीच्या शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं वाढेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं कारखानदारी चालेल आणि कारखाना देखील आर्थिकदृष्ट्या सबळ होईल असं आम्हाला वाटतं. त्या दृष्टीनं आमची वाटचाल. तुमची दीर्घ मुलाखत तर मी करणारच आहे. ह्याच्यातनं तुम्हाला महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नाची उत्तर मिळते, पण मी अगदी 4-5 प्रश्न तुम्हाला शॉर्टमध्ये विचारतो. ते मला सांगा की साधारणपणे आपला हंगाम संपल्यानंतर किंवा मधल्या काळात तुम्ही ज्यावेळेला शेतकऱ्यांचे पैसे देता त्यावेळेला किती कोटीत ह्या तालुक्यात उलाढाल होते? किती कोटीमधली उलाढाल असते? म्हणजे आपण शेतकऱ्यांना जे पैसे देतो ते किती कोटीत असतात? खतं देतोय नाही, शेतकऱ्याची बिलं, ऊस त्यांनी घातलं सगळे जवळजवळ 8 ते 9 कोटीपर्यंतचे, 800 ते 900 कोटी, 800 ते 900, 700 ते 800 कोटीपर्यंतचे आम्ही ऊस एका हंगामातली आपली आर्थिक उलाढाल. हो. बरोबर ना? बरोबर ना? हो, बरोबर. किती विद्यार्थी आपल्या ह्या सहकार संस्थेच्या माध्यमातून शिकतात? 1100 विद्यार्थी. 1100 विद्यार्थी. आणि किती सभासद थेटपणे आणि किती? 35,000 सभासद ह्या बांधिलकी आहेत. 35,000 सभासद आणि त्याचप्रमाणे ब वर्ग सभासद वेगळे आहेत आणि बिगर सभासद देखील ऊस घालणारे वेगळे आहेत. अशा पद्धतीनं आम्ही 13 ते 14 लाख टन क्रशिंग करण्याची दृष्टी ठेवून रोजचं 12,000 टनाचं क्रशिंग करण्याचे दृष्टीनं आम्ही काम करतो. आरोग्यविषयी काय आरोग्याच्या ठिकाणी या ठिकाणी हॉस्पिटल देखील चांगल्या पद्धतीनं 30 बेडचं हॉस्पिटल आहे की जेणेकरून इथल्या कामगारांना असेल किंवा इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना असेल
मुबलक म्हणजे कमी दरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुविधा. बँकिंगमध्ये आपण काय करतो? बँकिंगमध्ये देखील आमची बँक आहे, आप्पासाहेब रुपसारे पाटील जयशंकर उद्गाव बँक आहे. त्या बँकेमार्फत देखील शेतकऱ्यांना आम्ही मदत करण्याची दृष्टी ठेवून. आणि शैक्षणिकमध्ये आपण शैक्षणिकमध्ये तरी पॉलिटेक्निक आहे, IT आहे आणि आमचे वेगवेगळ्या पद्धतीनं 2 हायस्कूल्स आहेत आणि कॉलेज पण आहे कुरुंदवाडला वगैरे. अशा पद्धतीनं विविध अंगानं या ठिकाणी आमचे काम चालू आहे. मी हे का प्रश्न तुम्हाला विचारले, कारण एक सहकारी चळवळीच्या माध्यमातून उभा राहिलेलं आस्थापन जेव्हा असतं तेव्हा त्याच्या आजूबाजूला किती गोष्टी उभा राहतात. तर आज मला तुम्हाला ह्या 5 भागातल्या पहिल्या भागामध्ये या कारखान्यानं केलेले वेगवेगळे उपक्रम जे साधारणपणे सगळ्याच कारखान्यात असतात ते वगळून आणि इतर माहितीही त्यांच्याकडनं मी तुम्हाला सांगणार. चला आम्हाला तुमचा कारखाना बघायचा. चला, थँक्यू सो मच. चला. ओकेच. काय 40 वर्ष जुनं बोनसाय? हा, हे बोनसाई 40 वर्षाचं आहे. बरं. आणि आपण किती रोपं देतो इथे? आता वर्षाला मागणी असेल त्या पद्धतीने रोपं, म्हणजे इथं आंब्याची रोपं, चिकूची रोपं, त्याचप्रमाणे इतर फळबागेची किंवा फुलांची देखील, नारळाची असेल, अशा सगळ्या अंगानं आपण या ठिकाणी शासकीय रेट ज्या पद्धतीने असतील त्या रेटनं आपण देतोय. अत्यंत चांगली रोपं देतोय. मग ते नारळाचे केशर, आंब्याचे केशर असो किंवा हापूस असो, नारळाची बाणावले असो, पेरूची रोपं असतील, चिक्कूची काळी पत्ती असतील, अशा पद्धतीची सगळी शेतकऱ्यांना विश्वासाच्या पद्धतीनं. एक वेगळा प्रश्न विचारतो. हां, हे जे सहकार चळवळीचं रोपटं आहे हां. ते आशियात भारतात पहिल्यांदा महाराष्ट्रात आलं, हां, बरोबर ना? बरोबर. हां. पण मग आता ते इतकं उखडल्यासारखं का दिसतंय? असं काय असं वाटत नाही, पण त्याला सपोर्ट गव्हर्नमेंटचं पण असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. काही काम करत असताना काही अडचणी निर्माण होतात. आता अचानक उदाहरण सांगा मला. ऊसाचं उत्पादन कमी झालं, त्या काळात फॅक्टरी कमी दिवस चालतात आणि त्याचप्रमाणे ऊसाचे बिलं वाढून देतोय आपण आणि त्या पद्धतीनं साखर ही कमी रेटनं जाते आणि उत्पादन खर्च जादा होतो आहे आणि साखरेचं उत्पादन म्हणजे विक्रीचे पैसे कमी येतात. त्यामुळे ही तफावत होते. याला गव्हर्नमेंटनं जर सहकार्य केलं, सपोर्ट दिला, तर ही सहकारी संस्था टिकणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सामान्य शेतकऱ्यांना सहकारी संस्था टिकणं ही गरजेचीच गोष्ट आहे. त्याशिवाय ते पुढं जाऊ शकत नाहीत. सामान्य शेतकऱ्याला सहकारी संस्थात हात देणारे आहेत. पण मग आता हे जे गैरव्यवस्थापन मधल्या काळात बऱ्याच कारखान्यांचं झालं, बऱ्याच सहकारी संस्थांचं झालं. विचाराच्या दिशेनं जाणं गरजेचं आहे. अभ्यास करून जाणं पाहिजे प्रत्येक गोष्ट अर्थशास्त्रात आणि नियोजनबद्ध. कामगार किती पाहिजेत, काय किती पाहिजे, त्याचं सगळं नियोजन पाहिजे. अवास्तव लोक काम घेतले, त्याचा देखील खर्च वाढत असतोय, इतर खर्च देखील वाढत असतोय. ते कसं टाळता येईल ह्याची दृष्टी ठेवून आपण जर करत गेलो तर कारखाना चांगल्या पद्धतीने. एक मला सांगा की महाराष्ट्रामध्ये इतके सगळे खाजगी कारखाने आले आणि त्यामुळे सहकार चळवळीला एक पर्याय म्हणून ते उभा राहिले. पण मग त्याच्या माध्यमातून होणारा बदल खाजगी कारखान्याचा आणि सहकारातून दिसणारं व्यवस्थापन आर्थिक काय फरक आहे? नाही, तसा बघायला गेलं तर फार वेगळ्या पद्धतीनं फरक आहे. सहकारामध्ये काटेकोर व्यवस्थितपणानं त्याचा अभ्यास करून करावं लागतं. खाजगीमध्ये त्यांनी मनाला येईल त्या पद्धतीनं ते काम करत असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या भूमिकेतनं ते आर्थिक सुविधा निर्माण करू शकतात. तसं सहकारामध्ये नाही, सगळी बंधनं त्यांना पाळावं लागतात. गव्हर्नमेंटची बंधनं असतील, सहकार खात्याची बंधनं असतील आणि एक बांधील असते शेतकऱ्यांना न फसवण्याचे किंवा हे करण्याचे. त्यामुळे हे सगळं व्यवस्थितपणानं चालवणं अत्यंत गरजेचं राहतं आहे. आणखीन एक गोष्ट मला लक्षात आली ती म्हणजे सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून आपल्याला असं दिसतं आहे की तुमचा जो कच्चा माल आहे म्हणजे ऊस हा एका ठराविक काळात येणारच आहे ह्याची पूर्ण खात्री आहे. हो, एका ठराविक काळामध्ये हंगामात त्याचं क्रशिंग होऊन साखरेचं उत्पादन होणार आहे त्याचीही खात्री आहे. आणि त्याचबरोबर FRPचा कायदा आहे, त्याच्यामुळं जे काही पैसे ठरलेले आहेत ते सुद्धा दिले जातील याची खात्री आहे. असंच आहे ना? हो, बरोबर ना? बरोबर. म्हणूनच या 5 प्रयोगातनं जे श्री अमित शहा यांना अपेक्षित आहे आणि मुरलीधर मोहोळे राज्यमंत्री आहेत त्यांची मी 1 तासाची प्रदीर्घ मुलाखत केली आहे. त्याही वेळेला आम्ही हेच प्रश्न विचारले होते की महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ या टप्प्यावरती का येऊन ठेपली आहे. तर पहिला हा प्रयोग बघा, त्यांनी केलेले वेगळे जे दिसत आहेत प्रयोग, त्यांनी हे सहकार चळवळ ही ह्या भागातल्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कशी महत्त्वाची भूमिका बजावते ते लक्षात. चला, अलीकडे जी चर्चा सुरू आहे ना की शेतकरी हा ऊर्जादाता होऊ शकतो, तशी धोरणं तुम्ही इथेनॉलच्या संदर्भात आणली आहेत.
पण वेगळ्या पद्धतीच्या बचतीचे उपक्रम आणि त्यातनं शोधलेले सोल्युशन्स आहेत नाही तर तुम्ही शोधलेले हो हो तुम्ही एकदा नदीतनं पाणी घेतलं हो पुन्हा घेत नाही. नाही घेत नाही घेत. किती घेता सुरुवातीला? सुरुवातीला जेवढं आपण शुगर फॅक्टरी चालवायला लागतं तेवढंच पाणी घेतो. त्यानंतर जे शुगर आहे म्हणजे रस आहे त्या रसातनं उकळल्यानंतर 75% त्यात पाणी आणि 25% रसाचं म्हणजे साखर असते तर ते 75% पाणी जेव्हा बाष्पीभवन होतं कंडेन्सेट होतं ते शुगरचं झालं. तसं आम्हाला 2600 KLPDचं शुगर सीपीयू आमचं पलीकडे आहे आणि हे आहे ते डिस्लरी सीपीयू आहे. हे 1800 KLPDचं आहे. डिस्लरी पण सेम आहे. कंडेन्सेट होत इव्हॉपरेशन असतं. इव्हॉपरेशन मध्ये ते बाष्पीभवन झालं. बाष्पीभवन झाल्यानंतर त्या बाष्पीभवनाचं जे कंडेन्सेट वॉटर असते ते वॉटर आपण ट्रीट करतो आणि ते परत प्रक्रिया करतो. त्या प्रक्रियेला डिस्लरी सीपीयू डिस्लरी कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट जिथे आपण उभे आहोत. त्याच्यात प्रायमरी सेकंडरी टर्शरी अशा 3 स्टेप आहेत. त्यातली पहिला आहे हे कुलिंग टॉवर आहे. हे कुलिंग टॉवर ह्या कुलिंग टॉवरचा यूज काय आहे की जे पाणी कंडेन्सेट असतं ते उकळलेलं असतं पाणी गरम आहे ते तर ते गरम पाणी गार करण्याची प्रक्रिया इथं होते. पहिली प्रक्रिया हे कुलिंग टॉवर म्हणतात. त्याच्यानंतर हे इक्विलायझेशन टँक आहे. इक्विलायझेशन या इक्विलायझेशन टँक मध्ये जेव्हा ते कंडेन्सेट वॉटर असतो त्याचा पीएच 3 ते 4 असतो. त्यात आम्ही लाईम घालतो आणि लाईम घालून तो पीएच आम्ही 7 करतो. लाईम म्हणजे आपला चुना ते 7 केल्यानंतर त्याचा पीएच का कमी करायचा? ऍसिडिक असते ना ते ऍसिडिक असल्यामुळे ते कमी करतो. पुढे त्याच्यानंतर बफर टँक आहे. त्या बफर टँक मध्ये बफर मधून परत आपण पुढे अनएरोबिकला जातं. सीएसटीआर म्हणतात त्याला. जो उजव्या बाजूचा आहे तो सीएसटीआर आहे. सीएसटीआर अनएरोबिक ट्रीटमेंट होती त्यामध्ये. तर त्याच्यात जो सीओडी असतो तो 40 ते 50% रिडक्शन होतंय म्हणजे निम्म काम तेच करतं. म्हणजे जे इतर ह्याच्यापेक्षा आमच्याकडे अनएरोबिक सिस्टीम ऐकणे ही 4 प्रकारे आहे. एक सीएसटीआर आहे. ईटीपी ला आमच्याकडे यूएसबी आहे आणि एसटीपी आम्ही अजून दाखवणार आहे तुम्हाला. तिथे एमबीबीआर टेक्निक आहे. म्हणजे एखादी व्हिजिटला आली आमच्याकडं म्हणजे वालचंदचे असू दे केपीटीचे असू दे तर त्या मुलांना एका ठिकाणी सगळं बघायला मिळतंय. हे आमच्याच कारखान्यात आहे की जिथं सीएसटीआर आहे यूएसबी आहे आणि एमबीबीआर टेक्निक पण आहे. असं असणारा सगळे अनएरोबिक ट्रीटमेंट असणारा आपला कारखाना आहे. टक्के पाणी आपण सेव्ह करतो तर दुसऱ्या कारखान्याची तुलना आपण केली तर नाही आपल्या कारखान्यात जेवढं आपलं कंडेन्सेट वॉटर येतं तेवढं सगळं आपण रियूज करतो. थेंबर पण बाहेर जात नाही कंडेन्सेट वॉटर तुमच्या कारखान्याला 70 वर्ष झाली. किती वर्ष झाली? 71. या 71 वर्षामध्ये जे तंत्रज्ञान बदलत गेलं ते कसं बदललं? प्रत्येक वेळा विचार करून नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब करण्याचा विचार करून आपण करत गेलेलो आहे आणि त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने कारखान्याला होत गेलेला आहे. कारण तंत्रज्ञान वापरल्याशिवाय गोष्टी चांगल्या होऊ शकत आहेत हे आमच्या लक्षात आलं. 40 वर्षापूर्वी ह्याच पाण्याची स्थिती काय होती की आता ह्याच पाण्याची स्थिती तेव्हा चांगली नव्हती. त्याचा वापर आता रिसायकलिंग असं केलं जात नव्हतं. नवीन नवीन पाणी घेऊन आपल्याला ते वापरायला लागत होतं. पण जसं जसं वेळ जाईल जशा जशा गोष्टी कल्पना आल्या तसं तसं आपण सुधारणा करत गेलो. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत गेलेला आहे आणि त्याचे फायदे पण आता चांगल्या पद्धतीने. आर्थिक स्वरूपात कसे फायदे झाले? आर्थिक दृष्टीनं कसं आहे पाणी उचलायला लागणार आहे त्याचा खर्च कमी झाला. नदीचं पाणी घेऊन शुगर तयार करण्यासाठी जे लागणार होतं ते बंद करून इथलंच घेत असल्यामुळं तिथेही आर्थिक खर्च कमी झाला आणि पाण्याचा वापर देखील योग्य पद्धतीनं झाला गेलेला आहे. मला एक सांगा की जेवढं अमूल बद्दल मी आता सुरुवातीला बोललो की अमूल 1 लाख कोटी रुपयाची उलाढाल करणारा एक मोठा ब्रँड बनला. आता आपण साखर कारखानदारी बद्दल बोलतोय पण दूध आपल्याकडे होतं सहकार चळवळीतलं. तसे ब्रँड महाराष्ट्रात राज्यव्यापी असा ब्रँड का नाही तयार झाला? शुगर फॅक्टरीचा प्रत्येक विभागातला ब्रँड तयारच आहे. दत्ता म्हणा जवाहर म्हणा किंवा बाकीचे असे प्रत्येकाचे आपापले ब्रँड तयार झालेलेच आहे. अमूल काय झालं गुजरातमध्ये एकच मोठी कंपनी दुधाची असल्यामुळं त्याचा ब्रँड तयार झालेला आहे आणि नावावर उपाला आलेला आहे. पण आमचे देखील हे कारखानदाराचे ब्रँड ज्या त्या ह्याच्यात झालेलेच आहे. तसं नाही अशातला काही भाग नाही आहे. ब्रँड हा तयार झालेलाच आहे. आणखीन एक मला लक्षात येतं ते म्हणजे ह्या सहकार चळवळीवरती आधारित असलेल्या घटकांच्या प्रवासादरम्यान म्हणजे त्या साखर कारखानदारीच्या प्रवासादरम्यान व्यक्ती म्हणून सुद्धा अनेकांचा खूप मोठा बदलाचा प्रवास झाला. तो पूर्वी 2 एकरचा मालक असे तिथं असलेलं तंत्रज्ञान थोडीशी आणखी वाढीव शेती घेऊन त्यांनी केलेले बदल वगैरे. म्हणून या 5 भागाच्या मालिकेत आपल्याला हेच दाखवून द्यायचंय की सहकार महाराष्ट्रात पुन्हा पुनर्जीवित होऊ शकतो. हे जे वेगळ्या पद्धतीचे प्रयोग आहेत त्याच्या माध्यमातून आजचा पहिला प्रयोग हा शिरोळ इथल्या दत्त सहकारी साखर कारखान्याचा. पुढे बघू आपण. चला सर.
हे खरं आहे की खाजगीच्या तुलनेमध्ये सहकारी साखर कारखान्यातल्या निर्णय प्रक्रियेला विलंब होतो. खाजगीच मालकी आहे म्हटल्यानंतर काही क्षणातच तुम्हाला निर्णय घ्यायचा. पण गेल्या 40-50 वर्षामध्ये तंत्रज्ञान साखर कारखानदारीतलं जे बदलत गेलं त्यामुळं खूप सुधारणा दिसतात. आता यांच्याच कारखान्याला किती 60 लाख वर्षाला बचत. हा पाण्याची बचत पाण्याच्या आमच्या बचतमध्ये 60 ते 66 लाखाची बचत होती. पण तो तशा अर्थाने नफाच आहे नफाच आहे तुमचा. तो, नफाच आहे. आता आपण जिथे उभा आहोत ते काय आहे? ते सांगतो. नाही तुम्ही सांगा. हे कंपोस्ट आहे आमचं. एकूण जी कॉन्क्रीट एरिया आहे ती 10 एकर आहे. कंपोस्टचं सगळं आहे ते साधारण 30 एकरमध्ये आहे आमचं. तर ह्याच्यात जे डिस्लरीमधून वेस्ट येतं त्याला स्पेंट वॉश म्हणतात. ते स्पेंट वॉशचं साधारण 1,00,000 ते 1.5 लाख COD असतो. COD म्हणजे काय? केमिकल ऑक्सिजन डिमांड. हां. तर ते इतक्या हाय CODचं आपण विल्हेवाट लावणं म्हणजे त्याच्यात रिच इन पोटॅशियस असतं. तर त्याच्यामुळं जर आपण कंपोस्ट केलं तर ते फार युजफुल होते शेतीसाठी. तर आपण प्रेसमड जी ॲश आहे, बॉयलर ॲश आणि हे स्पेंट वॉश असे सगळे फवारणी करून साधारण एक 45 दिवसाचा हा आपला हे आहे. ह्या सगळ्या विंडो कुजवण्याच्या प्रक्रियेसाठी 45 दिवस लावतात. बरं. हे विंड्रो आहे आणि ह्या विंड्रोवर थर असतात एकावर एक. त्याच्यात आपण कल्चर घालतो म्हणजे जे EM कल्चर म्हणून की ज्याच्यामुळं कंपोस्ट चांगलं डिकम्पोजिशन होतं आहे त्याचं. आणि हे एरोटेलर म्हणतात. एरोटेलर आहे. हां. तर त्याच्यातनं ते फिरवल्यानंतर ते खालचं वर आणि वरच्या खाली असं पूर्ण भुसभुशीत होतं, मिक्सिंग होतं त्याचं. आणि चांगल्या प्रकारचं खत होऊन साधारण एक 45 ते 50,000 टन पर सीझन आपण करतो. आणि शेतकऱ्याला काय भाव देतो? खूप कमी भाव, खूप म्हणजे फक्त 800 रुपये टन एवढाच भाव आहे. आणि आजूबाजूच्या 55 खेडी सोडून सांगली जिल्ह्यातून द्राक्ष बागायतदार सुद्धा आमच्याकडे येऊन घेऊन जातात. हे साखर कारखान्याचं काम तुमच्या. हो हो हो. बरोबर. हो हो. आणि ह्या टाक्या ज्या आहेत त्या मोलेसिसचे. आता मला चेअरमन मला सांगा, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की माती परीक्षणावरती कारखान्याचा खूप भर आहे. अलीकडे उत्पादकता जी घटली मुख्यत्वे ती तुमच्या जमिनीतला कर्ब कमी झाल्यामुळे घटली. केंद्र सरकारनं सुद्धा मातीचं आणि पाण्याचं आरोग्य सुधारण्यासाठी काहीतरी योजना पण आणली होती. तुम्ही काय काम करता आणि प्रत्यक्षात काय होतं? नाही, आम्ही काम करतो शेतकऱ्यांच्या माती परीक्षण करून घेणं आणि त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे ते बघणं. सेंद्रिय कर्ब कमी असेल तर ते वाढवण्यासाठी जे काही करायला लागेल ते प्रयत्न करणं. हिरवळीची खतं करणं, पालापाचोळा काढणं, सेंद्रिय खत आपण जे कारखान्यांना तयार करतो आहे ते त्यांना वापरायला लावणं, अशा पद्धतीचे सगळं मार्गदर्शन करून त्यांचे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न करतो की जेणेकरून त्या जमिनीची सुपीकता कशी वाढेल हे बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही कारखान्याच्या माध्यमातून चालू करतो. आणि प्रत्येक वर्षी शक्यतो किंवा 2 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करून शेतकऱ्यांना घेतलं पाहिजे असं मी सांगतो. की कारण तुमचे सभासद तरी हां 2 ते 3 वर्षातून एकदा ते घेतातच. माती परीक्षण करून घेतात, पाणी परीक्षण करून घेतात आणि पानं पण परीक्षण करून घेतात. ऊस भरणीला आला की त्यावेळेला त्या ऊसाचं पानं काढून घेतल्यानंतर त्या जमिनीत टाकलेली खतं त्या पिकानं किती घेतले आणि काय कमी पडलं हे बघून आपण त्या दिशेनं खतं देण्याचं किंवा फवारणी वाटत देण्याचं काम आम्ही करतो आहे. आणि त्यामुळे उत्पादन ऊसाचं वाढत निघालेलं आहे. पण अलीकडे एक मोठं आव्हान आहे, आणखी मी चेअरमन साहेबांना तो प्रश्न विचारला आणि पुढच्या 5 भागातल्या 4ही मंडळाला मी विचारणार आहे. हल्ली काय झालं की साखर कारखान्याचा गाळप हंगाम कमी झाला आणि तो अक्षरशः 80-90 दिवसावरती आला. पूर्वी 140-150 दिवस आमच्या लहानपणी दिसायचं ते. आता कारखान्यांची क्रशिंग क्षमताही वाढली. 1995 नंतरचं धोरणही असं झालं की आपल्याकडे जी झोनबंदी होती तीही उठली. त्यामुळे खाजगी कारखान्याची संख्या वाढली. अर्थात शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झाला कारण त्यांना पर्याय उपलब्ध झाले. पण साखर कारखान्याचं मात्र ह्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसतंय. मी हे श्री अजित पवार यांना विचारलं होतं किंवा त्यांची शेवटची मुलाखत मी विमानात केली होती. अनफॉर्च्युनेटली ती मुलाखतीचे दुसरा भाग आणखी करायला आम्हाला आवडला असता. पण बघूया या आमच्या सहकार चळवळीच्या ह्या 5 भागाच्या माध्यमातून काही नवीन धोरण येते का. चला पुढच्या भागात. साखर कारखान्याला पर्यावरणासाठी पुरस्कार मिळणं ही मोठीच गोष्ट आहे. अगदी 100%. कसला पुरस्कार मिळाला तुम्हाला? वाचूनच दाखवता की काय आता? नाही, वाचून नाही दाखवायचं. कारण त्यांना मिळालेल्या पुरस्काराचं स्वरूपही मोठं आहे. हो सर, तुम्ही जरा हे कराल का? बरं. पण तरी मला तोंडी सांगा ना तुम्ही काय काय तुम्हाला कशाबद्दल तुम्ही अशा काय गोष्टी केल्यात पर्यावरणाच्या दृष्टीने? हां, आमच्याकडे ETP आहे तो 3000 TCDचा आहे, KLPDचा आहे. म्हणजे 3000 क्युबिक मीटर पाणी आतून पर डे एवढं पाणी आम्ही ट्रीट केलं जातं. जसं डिस्लरी CPला सांगितलं होतं सेम प्रोसिजर आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीमध्ये. डिस्लरी CPला म्हटलं होतं मी जसं CSTR आहे अनएरोबिक सिस्टीम, सेम प्रोसिजर आमच्याकडे इथं UASB म्हणून आहे. या UASBमध्ये साधारण 60 ते 70% COD रिडक्शन होतं. आणि जेव्हा ते रिडक्शन होऊन एरिएशनमध्ये येतं
तेव्हा एरिएशन मध्ये आम्ही कावडंग घालतो, युरिया घालतो, तुम्ही DAP शेण घालतो. घालता? हो, शेण घालतो. हं. त्याच्यात अनएरोबिक आणि एरोबिक अशा चांगल्या मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, बॅक्टेरिया असतात की ज्या केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे जे शेणाचं सीओडी बोलताय आहे, तुम्ही. सीओडी सीओडी खायचं काम म्हणजे पोल्युशन फ्री करायचं काम, ट्रीट करायचं काम टोटली बॅक्टेरिया करतात. आणि त्या बॅक्टेरिया कशात असतात? कावडंगमध्ये असतात, गाईच्या शेणामध्ये पण असतात. त्यासाठी देशी वापरायची का विदेशी, कुठली चालते? हा कावडंग पाहिजे आम्हाला, गाईचं देशी. शेण हा, वापरायचं. गाईचं शेण पाहिजे. त्यातलं त्यात आम्ही वापरतो ते आम्ही देशी गाईचंच वापरतो की ज्याच्यामुळे आमचं जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम एरोबिक आणि अनएरोबिक दोन्हीही चांगल्या प्रकारे वाढतात. आणि त्याच्यामुळं प्युरिफिकेशन ट्रीटेड जे वॉटर होतं ते इतकं चांगलं होतं की आजूबाजूचे शेतकरी स्वतःहून मागतात. जर 40 टन येत असेल साध्या पाण्यावर, तर आमच्या पाण्यावर 100 म्हणजे मी 100% सांगते की 10 ते 15% वाढ होती ह्या पाण्यामुळं. कारण ह्याच्यात पूर्ण ट्रीटमेंट आहे ती बायोलॉजिकल आहे, ह्यात कुठलंही चेअरमन केमिकल साहेब तुम्ही जरा थोडंसं इथे या. आता काही लोकांना ना असं वाटेल की हा जो भाग आहे इकडे घ्या, हा ह्या दत्त कारखान्याचं प्रमोशन, माझ्या मते हे प्रमोशनच आहे असं तुम्ही समजा. एकतर सारे पाटलांचा वारसा, आणि त्यामुळे मलाच खूप वाईट वाटतं की सारे पाटलांना मी भेटू नाही शकलो. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना अशा भेटण्याची संधी मला मिळाली. ND पाटलापासून अनेक लोकांचे असंख्य इंटरव्ह्यूज मी केले. गणपतरावांची तर माझा मैत्रभावच होता. पण मी सारे पाटलाच्या ह्या कारखान्याची पहिल्यांदा निवड का केली? कारण ज्या वेळेला मी 5 कारखान्यांच्या किंवा 5 सहकारी कारखान्याबद्दल दाखवतोय, तर मला हे दाखवायचं आहे की याच्या निमित्तानं पुन्हा एकदा सहकारी चळवळीचं पुनर्जीवन होऊ शकतं का. पण मला असं कळलं की तुम्ही काही देशी गायींचं पण संवर्धन आणि हे केलेलं आहे. हां, काय केलं? देशी गाईंचं महत्त्व आम्ही लोकांना पटवून दिलं. कारण देशी गाईच्या शेणाचा, मोताचा, दुधाचा, ताकाचा वगैरे पिकावरती कशा पद्धतीनं परिणाम होतो, उत्पादन वाढीसाठी काय त्याचे रिझल्ट होतात हे दाखवून देण्यासाठी आम्ही देशी गाईचा प्रयोग केला. शेतकऱ्यांना देशी गाई आणायला लावल्या आणि त्याच्या उत्पादन वाढीवर त्याचे चांगल्या पद्धतीचे परिणाम झाले. हे देशी गाईचं कुठल्या गायी आणल्या? देशी गीर आहे किंवा आमचे खिलार आहे, ह्या अशा गायी आणून त्याची जोपासना करून वाढीसाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याच्यापासून जे स्लरी किंवा उपयुक्त असं जे काही शेतीला लागणार आहे ते करून त्याचा वापर केल्यामुळं रिझल्ट चांगले मिळालेले. किती गायी असतील आता परिसरात? आता तरी माझ्या समजुतीनं प्रत्येक गावात बघितला तर 100-200 तरी गायी नक्की असू शकते. आता खरं तर ज्या विचारधारेचं हे सरकार सत्तेवरती आहे ना, त्यांना तर हा सुखदच धक्का आहे की अशा पद्धतीने एक साखर कारखाना देशी गाईच्या संवर्धनाचं काम करतोय. मराठवाड्यामध्ये पण बेबी ठोंबरे हा जरी खाजगी कारखाना चालवत असले तरी त्यांनी सुद्धा अनेक वेगळ्या प्रकारची प्रयोगशीलता दाखवली. त्यांच्याही कारखान्याकडे आपण जाऊया. पण हे सगळं होत असताना कुठल्याही विचारधारेचं सरकार असलं तरी त्याच्या पाठिंब्याची कुठे गरज पडते? आर्थिकदृष्ट्या काही वेळेला कोचंबना होती, त्यावेळेला त्यांची खरं म्हणजे सहकार्य असण्याची गरज वाटते. किंवा काही तांत्रिक गोष्टीच्या अडचणी निर्माण. तांत्रिक कुठे असते? आता कुठल्या एखाद्या वेळेला समजा आपलं ऊसाचं क्षेत्र कमी झालं किंवा क्रशिंग कमी झालं, त्यावेळेला काही अडचणी निर्माण होतात. त्यावेळेला गव्हर्नमेंटचं पाठिंबा असणं गरजेचं आहे की जी कर्ज काढलेली असतात ती कर्ज थकू नयेत म्हणून त्याचे जे रिशेड्युलिंग करून देणं किंवा अशा काही गोष्टी करण्यासाठी सरकारचे तिथं पाठिंबा असणं अत्यंत गरजेची गोष्ट वाटते. अनफॉर्च्युनेटली ना, साखर कारखानदार म्हणले की भ्रष्ट, ते गैरव्यवस्थापनच करणार, ती पिळवणूकच करणार, आणि त्याला ते पण स्वतः जबाबदार आहेत. ह्याबद्दल काही माझं दुमत नाही आहे. पण काही चांगले प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत, त्यापैकी काही प्रयोग तुम्ही बघताय. चला, तर हे न ट्रीट झालेलं पाणी, इनलेट आहे हा, सिवेज ट्रीट. हा, आणि हे पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर, बरोबर ना? बरोबर. नदीच्या पाण्यापेक्षा अतिशय चांगलं, म्हणजे दोन्ही आपण केलं. पंचगंगेपेक्षा सुद्धा चांगलं. आता एक मिनिट, आता सांगा, इथून सुरुवात करा. हे काय आहे? हे इनलेट आहे. या इनलेट मध्ये आमचं जे हॉस्पिटल आहे आणि जे कॉलनी आहे आमची, सगळे जे कामगार राहतात किंवा आजूबाजूचे लोक राहतात, तिथलं सगळं सिवेज पाणी इथं येतं पहिल्यांदा. इथून परत इथं जातं. कुठे? इथे. हा, इथं जातं. इथून ह्याला स्क्रीनिंग म्हणतात. आणि तिथं ऑइल आणि ग्रीस काढलं जातं. इथे ऑइल आणि हे ग्रीस काढलं. हा, पलीकडं ते छोटस, हा, तिथं काढलं जातं. ह्या इक्विलायझेशन टँक आहे की कधी समजा जास्त आपण साबणाचं पाणी असतं ना, साबणाचं पाणी झालं तर त्याचा पीएच जास्त होऊ शकतोय. तर तो पीएच जास्त झाला तर आम्ही थोडंसं ऍसिड घालून तो नॉर्मल न्यूट्रल करतो. की हा, जेव्हा आपण तिकडे ETP ला बघितलं की त्याचा पीएच कमी असतो, पण ह्याचा पीएच कधी कधी जास्त असतो. जेव्हा जास्त असतो तेव्हा आम्ही त्यात ऍसिड घालून न्यूट्रल करतो. हा न्यूट्रल का करायचा? तर तिकडं आपण ज्या एरोबिक बॅक्टेरिया वाढवतो तर त्याच्यासाठी पीएच इम्पॉर्टंट आहे की तो वाढलाय, कमी झालाय. तर न्यूट्रल मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की कुठल्या पण ट्रीटमेंट मध्ये पीएच हा न्यूट्रल पाहिजे. तर ती
ट्रीटमेंट सक्सेस होती तर म्हणजे ते आपण करतो. आणि हे कुठं सुरू आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ इथं सुरू आहे. जे तुम्ही हे उत्तम पद्धतीचं तंत्रज्ञान एखादा साखर कारखाना उभा करतो आणि त्यातनं सिवेज आणि ट्रीटमेंट सगळ्यात केली जाते. महत्वाचं की कमी जागेत आहे, कमी. अतिशय कमी जागेत आणि कमी किमतीत. हा, सांगा. हे बघा, त्याच पाण्यात. वापरलेल्या म्हणजे ट्रीटमेंट केलेल्या पाण्यावरती तयार झालेली झाडं, वाढत असलेली झाडं. आता इथे काय होतं? इथं एरिएशन टँक आहे. एरिएशन. जो तुम्हाला एमबीबीआय टेक्निक म्हटलं, ती एमबीबीआय टेक्निक इथं आहे. या बाजूला आवाज कमी येतोय आता. इथे काय होतं सांगा मला. हा, इथं कमी जागेत जास्त पाणी ट्रीट केलं जातं. त्याला एमबीबीआय टेक्निक कॉलनी, छोटे छोटे गोल असतात ते. तिथून हा युट्यूब सेटलर आहे. त्याच्यातनं जो ऍक्टिव्हेटेड स्लज आहे, तो स्लज तिथे एक नॉब दिसतोय, तो आम्ही दर 2 तासांनी आमचा मुलगा ते ओपन करतो आणि तो ऍक्टिव्हेटेड स्लज तिथं घेतलं जातं. तिथून हे ट्रीटेड वॉटर येतं. त्याच्यात डिसइन्फेक्शन व्हायसाठी आम्ही सोडियम क्लोराईड घालतो त्याच्यात. आणि त्याच्यानंतर ACF आणि MGF मल्टी ग्रेड फिल्टर. आणि इकडे आहे ते ऍक्टिव्हेटेड चारकोल, म्हणजे ज्याचा वास काही असेल तर त्याचं क्लिअर करणं, हा ऍक्टिव्हेटेड चारकोल करतो. फायनल ट्रीटेड फायनल पाणी जे आहे ते. मला एक सांगायचं की हे छोटंच गाव आहे तुमचं, नगरपालिका क्षेत्र आहे, तर छोट्या नगरपालिकेसाठी याच्या रिप्लिकाच किती बनवू शकतात? तसं मनात आणलं तर प्रत्येक गावामध्ये बनवू शकतो. गावातलं जे पाणी घाण येणार असते, ते संडाचं पाणी असेल, बाकी गटरीचं पाणी असेल, ती ट्रीटमेंट करून निदान शेतीला तरी चांगल्या पद्धतीनं पाणी वापरू शकतात, अशा पद्धतीनं होऊ शकतं. आणि हे जे प्रयोग आता सक्सेस, तुम्ही हे झाडं बघताय ना, त्या झाडाची पानं बघा किती तशादार आहेत. त्याच पद्धतीने ही शेताला जर पाणी दिलं तर ती पिकं अत्यंत चांगल्या पद्धतीने येणार आहे. आता मी मगाशी सांगितलेलं आताही सांगतो की पंचगंगेचं पाण्याचं आपण बघितलं किती घाण पाणी झालेलं आहे. ते घाण पाणी जर आपण शेतात वापरलं तर शेतातल्या पिकांची मुळं मार खातात आणि घातलेली खतं देखील उपलब्ध होत नाही. पण अशा पद्धतीनं ट्रीटमेंट केलेलं जर पाणी आपण शेतात वापरलं तर पिकं अत्यंत चांगल्या पद्धतीने येणार आहे. म्हणून प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने ट्रीट केलेलं पाणी करून शेतीला वापरायला दिलं तर ते चांगलं राहतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पुण्यासारख्या शहरामध्ये 6 STPचे प्लांट असणं अपेक्षित होतं. सध्या 3च आहेत आणि 3ही ऑपरेशनल आहेत की नाही ह्याच्याबद्दल प्रश्नच आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरातलं सगळंच्या सगळं सिवेज पाणी हे शेवटी उजनी धरणामध्ये जाऊन मिसळतं आणि त्या ठिकाणी असलेले मासे असतील, त्या ठिकाणातनं ज्या 40 छोट्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा होतो त्याच्यातनं इतकी भीषण परिस्थिती निर्माण होते की आता वेगळ्या पद्धतीचे आरोग्यविषयक प्रश्न तिथे निर्माण झाले. आता मी जे तुम्हाला दाखवलं ते सहकारी साखर कारखान्यातला हा उत्तमच म्हटला पाहिजे तुमचा प्लॅन, एकदम उत्तम. चला आता MD सरांनी मला सांगितलं की हे तुमच्याकडची एकमेव लॅब आहे. येस सर. कुठल्याही साखर कारखान्यात तशी एन्व्हायरमेंट लॅब सेपरेट इतकी नाही, मोठी नाही. सेपरेट आणि एवढी इक्विप्ड असणारी लॅब. आता ह्या मंडळींनी खूप सांगितलं तर तुमच्या कारखान्यामध्ये तुम्ही जो ट्रीट केलेलं पाणी आहे त्याच्यावर काय आंबे लावता? आंब्याची झाडे आंब्याची झाडं त्याच्यावर जगलेत इथं आहेत ना. आणि 150 एकर ऊस आमच्या ह्या ट्रीटेड वॉटरवर आहे. ह्या इन्फ्लुएन्स 150 एकर शेतीला आपण शेतीला देतात पाणी. आणि जे आपण मागायला येतात आमच्याकडे पाणी द्या म्हणून. आणि त्यांचं यील्ड आमचं जर सरासरी 40 असेल तर त्यांचं 60 तर 100%. अच्छा, असं इतका फरक कसा पडतो? ते पाणी चांगलं आहे ना सर. म्हणजे जे आपण जर ह्या पाण्याचं आणि पंचगंगा म्हणजे कुठल्याही river water- पंचगंगेचं पाणी जे आहे ते आता पूर्ण दूषित आहे, प्रदूषित झालेलं. हा दूषित झालंय. ते जर पाणी आपण जमिनीला वापरलं तर मुळांची वाढ खुंटते, मुळं खुरडतात आणि टाकलेली खतं उपलब्ध होऊ शकत नाहीत. आणि हे जे पाणी आपण ट्रीट केलेलं आहे हे अत्यंत पाणी स्वच्छ असते आणि त्या स्वच्छ पाण्यामुळे तिथं दिल्यानंतर टाकलेली खतं वगैरे त्याला उपलब्ध होतात आणि तिथं उत्पादन वाढतं. आणि या कारखान्याने एक शार्पड जमिनीचा प्रयोग केला ज्याच्यावरती आम्ही एक 40 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली आहे, ती जरूर बघा. मला पुन्हा तेच सांगायचं आहे की कृषी मंत्र्यांनी ती पाठवलेली डॉक्युमेंटरी नीट बघावी आणि एक धोरणात्मक काही निर्णय घेता आला तर तो करावा.
काही दाखवणार तुम्ही? अजून एक हा. सांगायचंय की म्हणजे दादा तुमचं संपतच नाही एन्व्हायरमेंटचं. काय झालंय हा. की महाराष्ट्रातली पहिली महिला एन्व्हायरमेंट ऑफिसर आहे जी दादांच्या कृपेनं आहे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही पहिल्या? पहिल्या शुगर फॅक्टरीमध्ये आतमध्ये कुठंच नाहीये. आणि VSI मधली पहिली महिला VSI म्हणजे पुरस्कार मिळालेली तुम्ही बेस्ट एन्व्हायरमेंट ऑफिसर म्हणून MPSC म्हणजे जो ह्याचा स्पर्धा परीक्षेचं क्वेश्चन आलाय की पहिली महिला कुठल्या कारखान्याची आहे म्हणून. अरे वा वा, अभिनंदन आणि तुमचं. तो प्रश्न पडला आणि त्यात दत्त कारखाना असा आलाय. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. राठी अवॉर्ड आहे ना. हो, तोही आम्हाला 2003 साली मिळालाय. 2000 हे ना, हे जे सामाजिक बदलाची नांदीच्या साखर कारखान्याच्या परिसरात येतं ते त्या कारखानदारीचं आणि सहकार चळवळीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. चला, साखर कारखानदारीमधून शेतकरी खरोखर ऊर्जादाता बनला. त्याचं कारण हळूहळू तंत्रज्ञान म्हणून जे काही बदल होत गेले, त्यात कोजेनसारखा प्रकल्प आला. काही साखर कारखान्यांनी सोलरचे प्रकल्प पण केलेले आहेत. MD साहेब आहेत आपल्यासोबत. तुम्ही कधी केला हा कोजेनचा? सर, या 11-12 मध्ये ऊर्जांकुर निधी म्हणून हा प्रोजेक्ट उभारला गेला. ऊर्जांकुर, त्यात एक 10% गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं ग्रीन फंडातनं कॉन्ट्रीब्युशन होतं. बाकीचे 20% एका प्रायव्हेट ओनरची इन्व्हेस्टमेंट होती आणि 70% लोन होतं. असा हा प्रोजेक्ट उभारला. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्याचं तो हा प्रोजेक्ट टेक ओव्हर केला 16-17ला, की त्याची जी इक्विटी होती ती इक्विटी परचेस केली आम्ही. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे पैसे परत केले आणि हा प्रोजेक्ट पूर्णपणे आमचा आता दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा एकमेव आहे. या 36 मेगावॉटची निर्मिती होते. सीझनमध्ये 33 ते 34 मेगावॉट निर्मिती होते वार्षिक. नाही, रोज त्यातली 10 ते 11 ते 12 मेगावॉट ही आमच्या होम कन्झम्पशन आहे. म्हणजे तुम्हाला शुगरसाठी लागते, डिस्लरीसाठी लागते. आणि राहिलेली 20+ मेगावॉट आम्ही एक्सपोर्टला देतो, ग्रीडला देतो. आता सरासरी बघितलं तर एका टनाला सुमारे 45 ते 46 युनिट एक्सपोर्ट होतात. तेवढा फायदा शेतकऱ्याला म्हणण्यापेक्षा ह्या संस्थेला आहे. आता जी FRP देण्यामध्ये अडचणी तयार झाल्या सगळ्यांच्या, ज्यांचे कोजेन युनिट आहेत किंवा इथेनॉल युनिट आहेत, अशांना थोड्याशा अडचणी कमी झाल्या. तर मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही करार केला तेव्हा दर काय होता आणि आता दर काय सरकार? त्यावेळी 7 रुपयाच्या आसपास दर होता. आता 4 युनिट 7 रुपयाने सरकार खरेदी विकत होतं आणि आता 4 रुपये 51 पैसे मिळतात. पण मग जेव्हा खाजगी आस्थापनाकडनं तुम्ही घेता तेव्हा तर वाढीव दर आहेत. नाही, कसं झालं साहेब, टोटल हा कोजन प्रोजेक्ट त्यांनी 25 वर्षाचं लाईफ धरले. पहिल्या 13 वर्षाचे करार जे आहेत ते असे जास्त दराचे होते, म्हणजे 7 रुपये 6.5 रुपये. आणि त्याच्यानंतरचे 12 वर्षाचे जे करार केले ते 4 रुपये 51 पैशानं सगळ्यांचेच केले. त्यात प्रति युनिट 3 रुपये नुकसान झालंच की? होय, झालं. ते का झालं? ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 1.5 रुपये अनुदान देत होतं, तेही अजून काही त्याचाही निर्णय नाही आहे. गेल्या वर्षी त्यांनी 1.5 रुपये अनुदान दिलं होतं. अशा परिस्थितीत सहकारी चळवळ टिकणार कशी? चला, आत्ता दररोज 12,000 टन क्रशिंग करणाऱ्या या कारखान्याची थोडी माहिती मी विचारली. हा कारखाना महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या 116 गावात विखुरला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 35,000 कुटुंबांना रोजगार देणारा, म्हणजे 35,000 कुटुंब ह्या कारखान्यावरती अवलंबून आहेत. साखर, मळी, बगॅस, इथेनॉल आणि वेगवेगळ्या ह्या पद्धतीच्या प्रोडक्टबरोबरच पेट्रोल डिझेल विक्री, कृषी सेवा केंद्र, डिस्टिलरी आणि इथेनॉल निर्मिती, हॉटेल्स, खानावळी वगैरे ह्याच्यावरती अवलंबून असलेल्या गोष्टी, बाकी मेडिकल सर्व्हिसेस. पण तुमचा ह्या कारखान्यातला सगळ्यात चांगला जो मला प्रकल्प वाटला तो सेंद्रिय तुमच्या साखर. ते सुचली कशी कल्पना? काय झालं, आमच्या भागामध्ये रोगाचं प्रमाण जास्ती वाढतं आहे असं आमच्या लक्षात आलं. कारण त्या काळामध्ये कॅन्सरचे पेशंटचे प्रमाण या ठिकाणी जास्ती होतं. त्यामुळे सेंद्रिय शेती करून सेंद्रिय पीक करणारे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा माल तयार करून लोकांना देणं अशी एक कल्पना त्यात आमची. गाय आणि साखर अशा दोन्ही गोष्टी. हां. आणि त्यानंतर साखर देखील सेंद्रिय व्हावी अशा कल्पनेतनं निघालो. आणि मग हे करत असताना शेतकऱ्यांना देखील आम्ही जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत घालायचं नाही, रासायनिक औषधं वापरायची नाहीत, अशा पद्धतीची कल्पना देऊन आम्ही तिथं ऊस तयार केला प्युअर सेंद्रिय. म्हणजे जमिनीतलं देखील रासायनिकाचं प्रमाण कमी केल्यानंतर त्याच्यामध्ये ऊस निर्माण करून तो ऊस आम्ही कारखान्यात आणून 2-3 वर्ष करायला लागले. 2 वर्ष 18, 19, 20 वर्षे असे 2 वर्ष सलगपणे आम्ही त्या केलं. आणि आमच्या कारखान्यात देखील इथं आणल्यानंतर पहिले 2 दिवस कारखाना सुरू झाल्यानंतर पहिले 2 दिवस ते गाळायला सुरुवात केली विदाऊट केमिकल, कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता, गंधक न वापरता.
अशा पद्धतीची साखर आम्ही सेंद्रिय तयार केली आणि ज्या ज्या काही त्याचे नॉर्म्स आहेत सगळं तपासून घेतलं. जमिनीतलं रासायनिक खत नाही ह्याचं पण सर्टिफिकेशन घेतलं. ऊस देखील अत्यंत सेंद्रिय आहे हे पण समजलं आणि ऊस सेंद्रिय ऊस तयार करत असताना त्याचं उत्पादन देखील कमी होत नाही. 80 ते 104 टन 105 टनापर्यंत उत्पादन पण आलेलं आहे. गोष्ट आहे कारण साधारणतः मोठीच गोष्ट आहे. हा मोठी गोष्ट आणि चांगल्या पद्धतीनं जमिनी शाबूत आणि त्यापासून होणारे साखर वगैरे सेंद्रिय प्युअर ना केमिकल कुठलंही नसल्यामुळं ती साखर आम्ही तयार केली. 2 वर्षे जवळजवळ 450 ह्याची म्हणजे शेतातनं 450 एकरमधनं साखर ऊस तयार केला. जवळजवळ 250 लोकांनी त्यात भाग घेतला आणि जवळजवळ 15,000 पोतीपर्यंतची ती साखर निर्माण झाली. कुठल्याही प्रकारचं त्याच्यात केमिकल नाही, गंधकाचा अंश नाही. पहिले 2 दिवस कारखाना सुरू केल्यानंतर पहिले 2 दिवस ती गाळप केलं. ती विक्रीसाठी देखील आम्ही ठेवलं पण कुणीही त्याच्याकडे बघितले नाही. हेच वाईट कोणी सगळ्यात वाईट तेच झालं. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की 100 रुपये किलो जाईल म्हणून आम्ही 100 ठेवलं. नंतर 80 ठेवलं. नंतर 60वर आलो. नंतर 50वर आलो. नंतर 45वर आलो. तरी लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परत मग साखर आम्ही आमच्या सभासदांना देऊन किंवा इतर ह्या पद्धतीनं देऊन ती सगळी साखर संपवली. नाहीतर आमची दृष्टी होती कंटिन्युअस सेंद्रिय ऊस तयार करून सेंद्रिय साखर निर्माण करायचं आणि एक वेगळ्या पद्धतीनं चांगलं द्यायचं. आम्ही एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. पतंजलींच्याकडे देखील आम्ही गेलो. ही सेंद्रिय साखर प्युअर आहे ही घ्या म्हणून. वेगवेगळ्या कंपनीवाल्यांना देखील आम्ही भेटलो. मार्केटमध्ये देखील द्यायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आणि इतकी साखर चांगली होती जिभेवर ठेवल्या 1 मिनिटात विरघळत होती. आणि आत्ता रेग्युलर आपण चहा करताना रेग्युलर साखर 1 चमचा लागतोय तर हे अर्धा चमचामध्ये देखील 1 कप चहा होत होता. अशा पद्धतीचे होतं आणि हे प्रकृतीला फार चांगलं म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण याला कोणी गिराईक मिळालं नाही. याच्याकडे कोणी बघितलं नसल्यामुळं आम्ही थांबलो. आणि आता अमोलसारखे लोक परवा मला भेटून गेले आणि तुम्ही जर परत सेंद्रिय साखर करत असाल तर आम्ही घ्यायची तयारी आहे. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही मला खात्री द्या आम्ही प्युअर सेंद्रिय परत चालू करण्याची दृष्टी ठेवू असं त्यांना सांगितलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला सेंद्रिय करायला लावून आम्ही इथं विक्री सेंटर काढलं होतं. 3 वर्षे इथं येऊन लोक घेऊन जायचे आणि ज्यावेळेला कोरोना संपला त्यावेळेला कोणी फिरकलं नाही. त्यामुळे सेंद्रिय भाजीपाला करणारे शेतकरी देखील कंटाळले आणि ते सगळं थांबावं लागलं. आणि आज देखील जर असं कोणी ग्राहक आम्हाला मिळालं तर आमची मी तोच आवाहन करणार होतो की आता हा एपिसोड तर महाराष्ट्रातले लाखो लोक पाहतातच नेहमीप्रमाणे. जर कोणाला इच्छा असेल बरं हे मोठं नाव आहे ना हे सहकार साखर कारखानदारीतलं नाव. जर कोणाची इच्छा असेल तर बिग बास्केट असेल, रिलायन्स असेल, महिंद्रा असेल कोणी त्यांच्याशी अप्रोच होऊ शकता भाजीपाल्यासाठी पण आणि साखरेसाठी. आणि आम्ही ते तयार करून द्यायची खात्री घेऊन देतोय. आणि प्युअर तुमच्याकडे अपेडाचं सर्टिफिकेट पण अपेडाचा होतं सर्टिफिकेट आपल्याकडं आहे ना आपल्याकडं अपेडाचा हे कळलं साहेब नाही आहे का? हां ठीक आहे. खात्रीपूर्वक आम्ही करून घेतलेलं होतं. आणि आत्ता तसं पाहिजे असेल तर जे काही सर्टिफिकेशन लागेल ते देऊन खात्रीचं जर मार्केट निर्माण व्हावं लागलं तर परत आम्ही करण्याची दृष्टी ठेवून जाऊ. आणि यातला एक हेतू आहे की हे सेंद्रिय ऊस करत असताना देखील खर्चाचं थोडंसं प्रमाण वाढतं. कारण शेती मजुरी करायला लागते. शेणाचा मुताचा काला करून त्याला टाकायला लागतंय. बाकीचे काही केमिकलचा वापर न करता सगळं सेंद्रियचं करावं लागतं. त्यामुळे त्याला थोडंसं कष्ट आहे आणि वाढीव किंमत मिळणं अपेक्षित वाटतं. हां त्याला वाढीव किंमत देण्याच्या दृष्टीनं देखील आम्ही हे करून वाढीव किंमत त्यांना देता येईल अशा दृष्टीनं देखील आमचे विचार आहेत. आणि हे जर कोणी आम्हाला खात्री देत असेल तुम्ही सेंद्रिय साखर तयार करा आम्ही द्यायला तयार आहे. आपण बघतोय ते सहकार चळवळीतले असे 5 आधारस्तंभ की ज्याच्यातनं पुन्हा एकदा हा विश्वास तुम्हाला यावा की सहकार चळवळ सुद्धा आजही रिलेव्हंट आहे आजच्या परिस्थितीत. चला केंद्र सरकारच्या एका संस्थेनं की जे यांत्रिकी विभागाचं काम पाहते त्यांनी हार्वेस्टर संदर्भातला एक अहवाल 2015 साली दिला आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली ज्याच्यातला काही भाग आम्ही टेलिकास्ट केला होता की हार्वेस्टवरती ऊस तोडणी केल्यानंतर खरोखर त्याचा फायदा होतो का. पण तुम्ही आता शेतकरी अधिकारी आहात म्हणून 2 आक्षेपाचे भाग आहेत. एक म्हणजे शेतकऱ्यांचं शेतमजुराच्या तुलनेमध्ये थोडं बहुत तरी नुकसान होतं कारण मग तो लवकर कट केल्यानंतर तू लवकर गाळपाला नाही गेला तर तुमचा काय अनुभव आणि किती टक्के करता तुम्ही? सर्व आता गेल्या 3 वर्षापासून आमच्या दत्त कारखान्याकडे एक 30 ते 32% हार्वेस्टिंगचा केन यायला लागलेला आहे. त्यामध्ये नुकसानीचं प्रमाण हे पेपरमध्ये बातमी आल्यानंतर आम्ही काही प्रायोगिक तत्वावर केलं किती टक्के नुकसान होऊ शकतं. अजून त्यामध्ये संशोधनाची गरज आहे. पण
पेपरमध्ये किंवा ज्या बातमीत दिले त्याप्रमाणे एवढ्या पट्ट्या प्रमाणावर काही नुकसान होत नाही. उलट बघितलं तर मजुरांच्याकडून जे काही ऊस तुटला जातो त्याला शेवटचे 1-1.5 कांडी जमिनीलगत तो वरनं तोडला जातो. त्याचं वजन सरासरी आम्ही बघितलं तर ते किमान 90 ग्रॅमच्या आसपास त्याचं सरासरी ॲव्हरेजमध्ये येतं. आणि कोवळी कांडी जी शेंड्या मजूर मारतो 2.5 कांडीवरती वरचं वाडं 65. ग्रीन टॉप मारतो ते सुद्धा यामध्ये येतं. आणि त्याचं वजन सहसा 35 ग्रॅमच्या आसपास आम्ही वजन करून घेतलेलं एक सॅम्पल म्हणून. तर असं जवळजवळ आणि एकरी जर 30,000 संख्या ऊसाची गाळपाची धरली आणि हे 125 ग्रॅम प्रत्येक खालची कांडी आणि वरची कांडी जर 125 ग्रॅमचं असं जर वजन धरलं तरी एकरी 3.5 ते 4 टनापर्यंतचं बेनिफिट मजुरांच्या पेक्षा मशीनमध्ये वाढतं. पुढचा जो हे आहे थोडंसं जादा कटिंग झाल्यामुळं थोडंसं वेट लॉस होतो का किंवा आपण म्हणाला तसं तर एक रिसर्च पेपर आहे की तोडणीपासून 24 तास 28 तास 48 तासापर्यंत त्यामध्ये फारसा VSIचा पेपर आहे. त्यामुळे फारसं वजनात पण होत नाही आणि रिकव्हरी शुगर लॉसमध्ये पण होत नाही. पण अर्थात तो पण 72 तासात होण्याचा किती धोका? जर क्षेत्र जर मशीन हार्वेस्टिंगचं क्षेत्र जर पूर्ण वाळलेलं असेल तर त्यामध्ये रान घट्ट व्हायचं काही हे प्रश्न उद्भवत नाही. रान ओला असेल घात चांगली नसेल तर त्या ठिकाणी हा 7 टनाचा हार्वेस्टर जर फिरला तर थोडंसं घट्ट होतं. पण रान वाळलेलं असेल तर त्याचा काही फारसा ही चर्चा अधिक व्यापक होत चालली, हे चांगलं आहे. चला धन्यवाद. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये बोला. मशीननं ऊस तोडल्यानंतर जो पाला पाचोळा असतो तो कट होतो, बारीक होतं आणि ते जमिनीला उपयुक्त ठरतं. आपण काय करतो, माणसानं तोडल्यानंतर पाला पाचोळा पडतो तो मशीन लावून परत कट करावं लागतं. तर त्याच्याऐवजी ह्याच मशीननं ते कट होतं आणि ते त्या जमिनीत काढलं जातं आणि व्यवस्थितपणे त्याचे रिझल्ट मिळायला लागतात. थँक्यू. हे जे झुणकाभाकर केंद्र आहे, मी मुद्दा म्हणून या भागाच्या शेवटच्या भागात इथे त्याचा शेवट करतोय. कारण वेगवेगळे सामाजिक उपक्रम तर बऱ्याच साखर कारखाने, जसं आता यांचा आरोग्यविषयक उपक्रम आहे, त्यांचं इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकचं कॉलेज मी पाहिलं. पण झुणकाभाकर मला वाटतं युतीच्या काळातली योजना, ह्यांच्या मोहन जोशी मनोहर जोशींच्या काळातलं, त्या काळामध्ये झुणकाभाकरचं जे काही सेंटर त्यांनी केलं त्या काळामध्ये हे तयार झालेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही 10 रुपयानं झुणकाभाकर देत होतो, पण थोडंसं वाढल्यानंतर आता आपण 15 रुपयानं झुणकाभाकर देत होतोय. लोकांना ते परवडलं असं आणि अत्यंत सात्विक असं भाकरी आणि झुणका मिळालं जातं आहे. आणि त्याच्याबरोबर ताक ठेवलं जातं आहे, आंबील ठेवलं जातं आहे, माडगं थंडीच्या दिवसामध्ये माडगं ठेवलं जातं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि इतकं स्वच्छतेनं सगळेजण तुम्ही आत बघितलं अत्यंत स्वच्छतेनं असतं आहे आणि येणाऱ्या ग्राहकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं वागणूक देऊन. मध्ये कधी खंड नाही पडला? नाही, कधीच खंड पडला. कोरोना काळात वगैरे काही नाही. कोरोना काळात जरा काही काय होतं पण चालू ठेवलेलं होतं. लोकांना येत होते, काही जेवण जेवत होते. अशा वाडीला जाणारे लोक तरी भरपूर इकडे येतात, पुन्हा मुंबईचे जाणारे लोक इथे येतात आणि जेवण करून जातात. अत्यंत समाधानानं इथनं लोक जातात. कारण करणाऱ्यांची तुम्ही आता मानसिकता बघितला की मानसिकता इतकीच स्वच्छ आहे. कारण करणारा माणूस जर मनानं करत राहिला तर ते अन्न गोड लागतंय, खाणाऱ्यांना देखील ते बरं वाटतंय. इतकं स्वच्छतेनं इतक्या चांगुलपणानं करण्याची बघूया किती. हां हां, अरे थांब थांब, अरे असं मावशीबाई करू ना, बसा बसा, तुम्ही घ्या. झुणकाभाकरचं ताट आहे. हां, ये रे बाळ इकडं. तुमचा आभारी आहे मी. थँक्यू सो मच. या भागामध्ये, आमच्या पहिल्याच भागामध्ये हे जे दत्तशिराळ कारखान्याच्या दत्त इथल्या आपल्या इथल्या ह्या कारखान्याच्या पहिल्या भागातच तुमच्या लक्षात आलं असेल, या निमित्तानं सहकार चळवळीचं जे काही योगदान आहे त्याची पुनर्मांडणी जी महाराष्ट्रातल्या बहुतांश भागातल्या मंडळींना माहिती आहे, नव्या पिढीला व्हावी, धोरणकर्त्यांना व्हावी, त्या दृष्टीनं हे पहिले 5 भाग आहे. त्या 5 भागाचा श्रीगणेश आम्ही या कारखान्यापासून केला. याच्यावरती तुमची काही मतं असणारच आहेत, ती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि पुढच्या भागासाठी तुमच्या काही सूचना असतील तर त्याही जरूर सांगा. थँक्यू सर. आभारी. थँक्यू.